झी 24 तास एक पाऊल पुढे। मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं स्पॉट फिक्सिंग बाबत मौन सोडत फिक्सिंगमुळे व्यथित झाल्याची प्रतिक्रिया दिली आहे। महत्त्वाचं म्हणजे टीम इंडियामधला एकही प्लेअर फिक्सिंग बाबत बोलत नसताना आणि कॅप्टन धोनीनेही फिक्सिंग बाबत मौन बाळगलेलं असताना सचिनने मात्र फिक्सिंग बाबत प्रतिक्रिया दिली। सचिननं सोडलं मौन, फिक्सिंगमुळे सचिन व्यथित। संपूर्ण भारतीय क्रिकेट विश्व ढवळून काढणाऱ्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणाबाबत अखेर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं आपली प्रतिक्रिया दिली आहे। आयपीएल सुरू असताना सचिन तेंडुलकर फिक्सिंग प्रकरणी बोलला नव्हता, मात्र आयपीएल सीझनची सांगता विजेतेपदानं केल्यानंतर अखेर सचिननं फिक्सिंगबाबत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे। गेल्या 2 आठवड्यांमधील घडामोडी फारच दुःखद आणि धक्कादायक होत्या। चुकीच्या कारणांसाठी जेव्हा क्रिकेटची चर्चा होते तेव्हा मनाला खूप वेदना होतात। आता क्रिकेटची विश्वासार्हता वाढवण्याकरता अधिकारी आणि संस्थांनी प्रयत्न केले पाहिजेत। भारतीय क्रिकेट हा अभिमानाचा आणि आनंदाचा विषय आहे, त्याकरता चाहत्यांमध्ये पुन्हा विश्वास निर्माण करणं आवश्यक आहे। या प्रयत्नांमध्ये मी प्रत्येक क्रिकेटर बरोबर असेन। स्पॉट फिक्सिंग प्रकरणी क्रिकेट बदनाम होतंय, मात्र याबाबत टीम इंडियातील एकाही मोठ्या प्लेयरनं प्रतिक्रिया दिलेली नाही। फिक्सिंगमुळे क्रिकेट इतकं बदनाम होत असताना कॅप्टन धोनीची फिक्सिंग बाबत बोलण्याची योग्य वेळ कधी येईल हे त्यालाच माहिती। आता सचिनच्या प्रतिक्रियेनंतर तरी दिग्गज क्रिकेटर्सनी फिक्सिंग बाबत मैदानात उतरण्याची गरज आहे। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनी फिक्सिंग बाबत मौनी बाबत रूप धारण केलेलं असताना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर मात्र फिक्सिंग बाबत आपलं मौन उघडलंय। फिक्सिंग प्रकरण धक्कादायक असल्याचं सचिननं म्हटलंय। स्पॉट फिक्सिंग सचिनला धक्कादायक वाटतंय, मात्र धोनीचं म्हणणं आहे की तो योग्य वेळ आल्यानंतर बोलेल। भारतामध्ये जेव्हा प्रेस कॉन्फरन्स झाली होती चॅम्पियन्स ट्रॉफीला जाण्याआधी, तेव्हा धोनी या प्रश्नावर काहीच बोलला नाही। लंडनमधल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये मात्र त्यानं आपण योग्य वेळी योग्य काय ते उत्तर देऊ असं म्हटलं होतं आणि पुन्हा एकदा या स्पॉट फिक्सिंग बाबत प्रतिक्रिया देण्याचं टाळलं होतं। झी 24 तास एक पाऊल पुढे।